बृहस्पतिं पञ्चैतां संस्मरेण नित्यं वेदवाणी प्रवृत्तये विनायकं गुरुं ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्याहं सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थ पूजितो यस्यास्मै सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। नमस्कार मंडळी. हा कोण हो तुमका प्रश्न पडणार असतलो. देखून पहिलीच ओळख करून दिता तर हाव आ म्हटल्यार तुमका कशें कळटले. आ म्हटल्यार अतृप्त आत्मो. बस येवपाची कांयच गरज ना. तशें करपाक हांव कितें मंत्री तर हांव अतृप्त उरला तो फकत शिवाजी खातीर. म्हटल्यार शिवाजीची भूमिका करचे खातीर. तुमच्या गावांनी दर वर्सा एक तरी नाटक जातातच. ह्या नाटकांनी प्रत्येक जाण पार्ट करतात. हांवूय एक व्हडलो नाटक कलाकार. पूण आमची चडशी नाटकां ऐतिहासीकूच. पोरू मात सीता स्वयंवर नाटक केल्लें. तातूंत म्हजे लवर सुगंधा. तातूंत म्हजे लवर सुगंधा सीता जाल्ले आनी तो मेलो बायजण किशोर राम जाल्लो. जाले नाटक चल्ला. दुसऱ्या अंकाच्या निमणे कडेन ह्या रामान म्हज्या सुगंधाक खऱ्यांनीच बॅग मारली. ते पळोवन म्हाका थंय नाटक आयलो. पूण ताणें ती बॅग सोडच्या पयलीं म्हाजें राम नाम सत्य जालें. म्हाका ऐतिहासीक नाटकांनी भालो घेवन उबो दवरताले शिपाई म्हणून. म्हणून शिवाजीचो पार्ट त्या मेल्या किशोराक मेळपाचो आसा म्हूण आयकला. पूण हांवूय म्हूण सोंपे सोडपी मनीस न्हू. हांवूय पळयता तो कसो शिवाजी रांदता तो. तेन्नाच सगळे येसायेक लागले आसताले. पूण येसाय चलता देवळांनी आनी आमी अतृप्त आत्म्यांनी देवळान वचूंक फावना. म्हणटकीच तेका डायरेक्ट कितें ते स्टेजीरूच दाखयता. ह्यानाच तयारी लागता. आज राती कडेन एक पासे मारून पळयता.
येवकार जमेन सगळे नाटक मोग्यान माई मोगाच येवकार श्रीलिंगावरच्या गणपती बाप्पा पाय पडत श्री सातेरी रवणात महादेव देवाचा आशीर्वाद घेऊन पंचदिनाचा आशीर्वाद घेऊन रंगदेवता नटेश्वराच्या पायाकडे माथे टेकून जमिला सगळ्या नाटक मोग्यान मानाचा येवकार देऊ श्री कापरेश्वर नाट्य मंडळ इब्रामपूर वडा उमेदीन वडा घोषित तुमच्या मुखार कळिता नाटक एका नाटकाचे नाटक एका नाटकाचे बरोबरी डॉक्टर राजे पवार बसोपियानी पार्श्वसंगीत अश्वेश किमोडकर माची मांडावर रंगवण गुरुप्रसाद रंगमंच कासरपाल आवाज आयोजन चंद्रकांत गावस माझे वैद्य कलाकार किशोर गणपत कुलकर्णी गावकर श्रीचंद गवस शाबू चेतन गवस भिकू विजय गवस देसाई रामदास गवस पांडू शुभम गवस तुकाराम समर्थ सापळे पोको प्रज्योत नाईक सरपंच सत्यम गवस कृष्णमूर्ती देवकर कुलकर्णी सेंपल मिलिंद शिरोडकर श्री कापरेश्वर नाट्य मंडळ इब्रामपूर वडा उमेदीन वडा घोषित तुमच्या मुखार दौरता डॉक्टर राजे पवार हानी बरयल्ले आणि अश्वेश किमोडकर हानी बसयल्ले नाटक एका नाटकाचे राजा मला मारे त्या राजाचे ही घे राणी. अरे बेले राणीचे राजा उडवतो सोडून तू राजाचे राणी उडीता असले की मेंढी उभी जाता जोकर भेटतो पुरो हा पुरो ओल्ड चॅम्पियन रे. अरे चॅम्पियन तर अरे फाटली 5 वर्षात दर एका डावात हा तुमका कोट घालता पांडू वा आमका कोट घालता म्हणता आपण बा रिपोर्ट कधी पाहिलं कोटा ही घे मेंढी झालं बरं कोण किशोर हा वो कोण मरे हे साबू कालवी किती रे एक तर तो उठतो आता आणि यांच्या वडल्या घरात तो सर्व चिड्डून दवरलो परतून एकदा म्हणतो या एकदा नो 10 खेळ म्हणतो तुवें नेको चिड्डून दवरलो तुवें नेको चिड्डून दवरलो तुवें नेको चिड्डून दवरलो. पांडू जामा तू म्हाका बरोबर ओळखून नको कितें करतलो कितें करतलो हांगा हात तरी लावन पळय कितें ती दादल्याच्या भाटाची आडसरा
चलला रे तुमचे हा किती चलला रे हे दोघी जण मेले मेंढी कुठाला म्हणतात वाटतं. पहिले ते का एको चिपटून दोन तो म्हणजे तिकडे का हात हप्ता उडाली बोल तू त्याच्या वाटे किती बैठा रे तुवें एको चिपटोयलो म्हणून तुका 10 धापटा खावची पडली जर तुवें धाको चिपटयलो जाल्यार कितली धापटा खावची पडटली जाणा मरे तू राम येता आता मुस्ता आणि किजे हा मन केला नंबर तो चल उठ आम्ही आता येसाय सुरुवात करूया नाटक बसवपाक लागया अरे तुम्ही सगळे बसले कित्याक रे अरे तुला ना चांगले मरे नाटक बसल्या म्हणून ए, नाटक बसवूया म्हणजे असे बसवूया रे नाटक करपाक स्टार्ट करूया असे ते किती कर्म तुमचे तर ह्या वर्षात हायने फर्स्ट क्लास नाटक सोडून काढला कसले राम आणि सीतेचे पोरू तुवें त्या सुगंधात खरेदी तुवें मारली पुरो जमला तुका हा तुवें हेवटेन तेका वेग मारली आणि तेवटेन तेजो लवर पोको अटॅक येऊन मेलो अशी म्हण पोकोच तो किशोरान एक जाय म्हणजे व्हडलेशे कितें जाले तर आणि सुगंध असाच कसे म्हाका इशेक वेग मारून मेळली जाल्यार कोण मेला होय ते सुगंधा रे ते सुगंध तो अरे सुगंधाचो विषय सोडा म्हणटा आम्ही आमच्या नाटकाची उलवया पूण गांवकर बाब म्हजो एक ल्हानसो प्रश्न आसलो विचार विचार बाबा तुझो लहानसो प्रश्न तर विचारपाचे म्हणजे माझ्या मनान जो विचार येयला तो तुका विचारतकच सुटतलो असो माझो विचार आसा म्हणून हांव तुका विचारता तर आम्ही जमिल्ले हे सगळे म्हणजे हांव हो तू आणि बाकीचे हे नाटक बसोवपा खातीर जमले खरे पूण उदयच्यान म्हाका एकूच प्रश्न पडला तो म्हटल्यार ह्या नाटकाचो डायरेक्टर कोण झालो सोपलो तुझो लहानसो प्रश्न आता मरे म्हणजे एक लहानशी जाब आहे हो जो मनीस तुझ्या पुढे उभो असा पळय तो तुझ्या परस 4 बुकात चढ शिकला म्हणजे या नाटकाचो डायरेक्टर हांव अरे म्हणजे तू डायरेक्टर अरे हो डायरेक्टर हो 3 साल झाले आपण बाबल्याकडे टर्न डायरेक्टर रे पांडू तुका सांगलेले मरे हो भिकू या नाटकात नाका म्हणून भाऊजी तू नाटक काम जाय मरे तशी त्याला उगदी बस परत परत डायरेक्टर म्हणू नका आय हो डायरेक्टर म्हणता फाल्यां तो डायरेक्टर म्हणटलो परवा सगळो लोक डायरेक्टर म्हणटलो म्हणटकूच चारे वाटेन डायरेक्टर म्हणटकूच त्याका राग येतलोच न्ही पांडू तू आता किती पावणी करता डायरेक्टर असो तू त्याच्याकडे लक्ष देऊ नका तू नाटक बसवपाक लाग आमचे हा तर ह्या खेपेक आम्ही ऐतिहासिक नाटक बसवूया हांव म्हणटा आम्ही संगीत नाटक बसयल्यार कशें संगीत नाटक आणि गाणे कोण म्हणटलो आजो तुझो आजो कित्याक हांव काय बरें म्हणटा मरे म्हण पोया बस घे डबले बस रे धर पेटी काय सुरू कर हा करी दरीला शुभांगी कर हा करी दरीला शुभांगी कर हा करी दरीला शुभांगी कर हा करी खंय गेले ते उगी बस तुझ्या बायको भोव शुभांगी जर आवाज करशील न्हू ते कानाचे पड्डे उडटा मरे डायरेक्ट कोटे उडपा दवरता तुका हा तर ह्या खेपेक मरे हांवें वसंताले नाटक सोदून काढला हा बा म्हणजे पुंडलिकालो वसंत नाटक बसोवपाक लागलो तर अरे पुंडलिकालो वसंत न्ही रे वसंताले नाटक म्हणल्यार वसंत कानेटकराले नाटक रे डायरेक्टर बाप या वर्षी हांव शिवाजी जाता गेले तुका आमच्या गावचो भावजी केला तेच व्हडले म्हणटू शिवाजी महाराज जाता खंय डायरेक्टर बाप हांव कोण तू कोण म्हणजे तू किशोर मरे गेले कशे न्हू रे नाटकान कोण काय विचारता
सांगता सांगता पळयात किशोरालो बापूय सुद्धा मरे शिवाजी महाराजांचो पाठ करतालो. तेन्ना शिवाजी आणलो रे. ना तुका कितें दिसता तो पयरूच जाला म्हणून जावं पाहिजे. परत असे प्रश्न विचारू नका. जीप काढून हातान दितलो. साडी तुझी. कितें माझी साडी सॉरी सॉरी म्हणटलो सॉरी. हा तर शिवाजी हो हाज्याच घराण्यातलो आसपास जाय असे हे सगळे जाणटेल्यांचे उतर आसा. म्हणून ह्या वर्सा शिवाजीचो पार्ट किशोराक. ओ किशोर शिवाजी. ओ शिवाजी किशोर जातो. अरे तू हसता कित्याक रे? हा कसलो खातिकलो जातो पोटात. मराठी 4 खेपे फेल झालो. ओ शिवाजी. आम्ही 4 खेप फेल जाऊ नाही तर 5 खेप फेल जाऊ. तुम्ही आमचा विचारणारे कोण? आणि त्यांनी विचारले म्हणून तुमचे काय जाते. खाते जोडे एक मिनिट तू म्हाका सांग ताणे सांगला ते बरे हा 4 खेप फेल झालो तू मराठी. आम्ही फेल झालो होतो हे खरे आहे. पण त्यांचं कारण तुम्हाला माहित नाही. आमच्या सरांनाच मराठी उलवायला कळत नव्हतं. मग त्याला लस होऊ नये म्हणून आम्हालाही फेल केले त्या त्याने. आणि तेव्हा वाटत सर पण नव्हते. तू घुसलो म्हण तू शिवाजीच्या भूमिकेत. मागे सांगा तरी मराठी सारखी उलयतलो मरे बाबा. अरे आम्ही असताना आपण भिवायची काहीच गरज नाही. अरे तुला सॅम्पलचा आवाज कसा दिसला मला. ते मागचे पळत पळत अरे सॅम्पल कुठे आले रे? अरे कसं कसं पडलं रे तू? बोललो आणि किती कर्म माझे. अरे सॅम्पल पण झाले किती ते तरी सांगतो मला. होय हांव मरे सकाळी काय बरं उठलो, चहा बी पिलो, मागीर डबो घेऊन गिरणीर गेलो. आवय शी तू डबो घेऊन गिरणीर वचून बसता. गेल्या उदकाचो डबो न्हू रे, गव्हाचो डबो. गिरणीर गेल्लो दळपाक. मागीर हांव घरा आयलो, तांबयो घेऊन उदका कडेन गेलो. आय आता तो परसा कडेन गेलो. सकाळी होतो ना का मागीर खूप त्रास जाता रे. झाले का बरे सरसरीत फरक आहे. गुडशे घ्यायचे तुम्ही त्याला किती संडास तपासता होय? ए डायरेक्ट राव किती रे? तांबयो काडटा. तू सांग रे पुढे किती झाले? तर हांव तांबयो घेऊन उदका कडेन वचून आयलो. बरं सुंगटां बीन घाल्ली आसतली तेणी. मागीर जेवन मातसो आड पडलो. तो बद्द सांजचो संक जागो आलो. मागीर येसाय चुकतली म्हूण ते प्रितम गेल्या शेतांतल्यान फडफड येतालो. थंय गणेश आले चेडू मेळ्ळें. ते व्हडयेन चिंचो काडटाले. ताणें चिंचो काडून दी म्हणटकीर चिचेर चडलो. तेणे सांगतो की बरोबर तू चिचेर चडलो. त्या दिसा हांवें माडार चड म्हटल्यार माडाक काय गेलो म्हणून सांगतो ना मरे तू. ते माडाक न्हू, त्याच्या पायांक काय दिला. माझ्या लक्षात येयला. तर हांव चिचे वयल्यान देंवन धांवत धांवत येतालो. पूण हांगासर पावत जाल्यार कोण तरी एक धोसोच मनीस एकदम मुखार उबो रावलो आनी पांय घालून उडयलो. मागीर हांवें मोठ्यान किकाय मारली. आवय गे मेलो रे मेलो. पुरो पुरो उदळ ऐकला आम्ही तुझी ती टिका. म्हाका दिसता
या सॅम्पलाक चढ करून खोक्याला भुतानूच उडयला असतो. हो होय कोणा तरी तिचेकडे दिष्टी पडिल्लो खंय. आणि आता हो त्याच तिचेर चढवली ना. भोजी मी कळ्यार बरे हे तेजे पोकत बाबा असतो वाडी किती रे देवळात गेलो मेळलो मनीस आता. येता रे बाबा. काय देव बरो असा तरी येता. आंगे तुम्हार तुझे तुम्हार आंगे तुम्हार मेरी चाहते में बढ़ेगी जिंदा रहेगी ओके आणि बोको. घोटायले रे घोटायले. तुमका सगळ्यांक घोटायले. तुमच्या कानान ओतले. मला तुम्ही नाटकात पाठ करपाक कळना म्हणटाले. मुळे नाटक करया म्हटले. तुमका एकट्याक तरी डावडे येयलाले. माका कळे काम काढलं मरे हे. तुका कळले हय म्हणून तू पळोवपाक सोदतालो हय. काय बरी येसाय रंग घेतली सॅम्पलान सगळी वाडलायली. आता मात असले नाटक करूच तू एकूच कानबाडे मारता सॅम्पलाकूच काबार करता. गावकर बा म्हाका कसलो रोल येणार काय. तुका मरे आता वर्साचो ओडपाचो आणि सोडपाचो. पड्डे रे पड्डे. डायरेक्टर बा मला देसाई आणि तुकाराम कसे येले ना तू. हे गेला ते न्हय काटाळी जाऊन अरे देसाई राव बरे. अरे बेटी आहे. अरे देसाई ओय राव रे. घे यात काढणं पुढे 2000 200 वर्ष आयुष्य आहे का. हा वर्षी 100 वर्ष आमराय. 100 रे याची 100 आणि याची 100 झाली ना 200 वर्ष. बरे झाले सगळे आले त्या. आता आम्ही मरे पार्ट वाटूया आणि येसाय सुरुवात करूया. आणि ओ किती आयला तो ए भेड्या त्यांनी देसाई लोक असं म्हणून ना. येसाई नो म्हणजे हा येसाई. हा येस आहे तर मराय तू शिवाजी मराय आणि तू मराय भाऊजी. भाऊजी तू आमच्या गावचो रे वेल्या. नाटकान तू मराय नाटकान तू मोरो बनत. शी वर कसलं पार्ट मोरो पंत. अरे तुका जाय जाल्यार घे नाल्यार येन्नाच वच. आमच्याकडे घे म्हणून पार्टी असा. मोरो पंत झाले. कितें? माका मोरो म्हणटा. मोरो पंत झाल्यार मोरो पंत. हा आणि मातसो बेल्ट लाय रे बेल्ट लाय. हा. आणि देसाई तू मरे संभाजी. भाजी नका रे अहो आता नामदेव कडल्यान खाणीला. अरे तुका भाजी घे म्हणून ना. संभाजी घे म्हटला. संभाजी हेड्या. या भेड्याक आणि संभाजी दिना जाल्यार बरो म्हणटा. बरे शाबू भाजी तुका घे. हे आपले संभाजी तुका घे. आणि हांव रे तू मरे तू
शिवाजीचो शिपाय सी कितें कोण येला कोण शिवाजीचो शिपाय शिपाय म्हणजे कितें सादो रोल म्हणटा तू हा तुका शिवाजी महाराजां बरोबर लढाई आसा लढाय बेस्ट बरे झुक 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 आणि हांव कोण तू मरे तू 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 गंभीरराव बरे हांगा मरे हांगा जाल्यार हांगा रावता गेल्या तू गंभीरराव रे अरे तू सांगता मरे हांगा जाल्यार हांगा रावता चल अरे मेल्या तू गंभीरराव रे अरे बापया हांगा जाल्यार हांगा रावता आणि कितें सांग अरे भेटल्या तू गंभीरराव हा 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 कितें कर्म तुझे बरोबर सामके बरोबर आणि पांडू तू तू अफजल खान गुड हांव अफजल खान अरे, अफजल खान नुरे मेल्या अफजल खान रे अफजल खान अरे अफजल खान म्हण पोया अफजल पांडू हेजे अफजल खान जाल्यार अफजल खान डायरेक्टर बाप हांव मरे उजवेच्यान पळयता आनी सगळ्यांक पाट वाटले म्हाकाय बड्डे काराचो दिलो पूण प्रश्न असो की हे नाटकान गती ना काय नाटक स्त्री पात्र विहिरीत अरे बाप्या विहिरीत नाही विहिरीत म्हटलं बाहेर मरे नाटकान नटी ना जाल्यार तुळसो रुपको कितें म्हणटले रे आमकां म्हणजे त्या तुळशा लोणचे सागरेकूच जाय नटी तुमकां नाका कशें न्हू नटी आसल्यार रुपको बी मातशें बेगीन येता म्हणून आनी नटी आसल्यार म्हाका ओडपाक मातशी उमेद येता हांव पळयतालो आसल्या नटी अशी मरे फोण्याच्यान एकटी येवपाक तयार जाल्ली जयमला नटी तू कसो वळखता रे हांवें 2-3 नाटकां केल्या तिच्या बरोबर तुम्ही कोणा बरोबर कितली नाटकां केली ती आमकां सामकें खबर आसा ते अडखड्या सासुरे हांगा हेच नाटक सारकें कर इतका मरे तेच दिसा मरे पणजी एक नाटक आसा पळय म्हणून येना ती नटी डायरेक्टर बाब आमी पयस सरली नटी पळोवच्या परस आमच्या गांवची नटी पळयार कशी कशी हा कशी कशी काय म्हणटा पोरू तुये त्या सुगंधाक खऱ्यांनीच वेग मारले लोक सगळे दाणे घेऊन भोंवताले डायरेक्टर खंय म्हणून 8 दीस म्हाका लिपोन धरचे पडले ते काय नाका ह्या वर्सात नटी बीन काय नाका पूण कित्याक रे कित्याक तुमच्या असले पार्टी असताना कोण तयार जातलो नाटकात रोल करपाक म्हणजे सांगू सगळे तुवें कितें केले ते पणजे पणजेचे पणजे ते आनी हांगा कित्याक नटी ना जाल्यार ना म्हाका कितें रे पेंटिंग अरे ती पेंटिंग कित्याक ती कितें संगीत नाटक का ए गद्या पेंटिंग न्हय रे बाबा नटी रे नटी हा नटी हे बरें ऐकले मरे हेणे तशें म्हाका केन्ना आयकपाक येता का मरे केन्ना ऐकपाक येता पळय आणि केन्ना येना पळय तेजे एक लिस्टूच करून दी कळ्ळें देसाई बाब ऐकले तशें म्हाका आयकपाक येता सांग हा कितें जालें ऐकले ना हय तर भाषण तरी सामके पाठ करतलो मरे हय तर सामकें तोंडपाट हें बरें आयकलें मरे सायकल मरे ती पण जेवढे फाटल्यान दवरल्या तू मरे एक काम कर सारखे लिस्ट करून दी कळ्ळें नाजाल्यार हे सगळे लोक मरे तुका आणि म्हाका जाचून दोण्याक घालून वाटतले रात्रे म्हणजे एकूण नटी नाच गांवकर बाब हांव पळोवले नटी मेळटा जाल्यार तू पळयता नटी हा नटी म्हटलं कितें गुरू रे ते हय ते कितें रस्त्यार हेवटेन तेवटेन भोंवता ते काय नाका ह्या वर्सा नटी ना नटी येयले सगळे फुडल्या वर्सा पळोवया चला
येसाय सुरुवात करूया. तू यो, तू शिवाजी, तू असा हांगा. आणि शाबू, तू संभाजी, तू थंय. आणि देसाय, अंबीरराव, तू उजवे वाटेन. अरे भेटया. आता आता कित्याक कानान घुटना म्हणजे म्हाका बरें आयकपा येता. हांव हांगा उजवे वाटेन. आणि घुमरो बंद खंय गेलो? एक मिनिट. हा? कितें? तुमका नाटका करपाक कळटा आणि नांदी नासतना भाशण स्टार्ट. अरे नांदी आम्ही मागीर स्टेजीर म्हणटले मरे. मागीर म्हणटले ते कितें लग्नात जेवण वयतले आनी घुस मारतले म्हूण मागीर म्हणटले काय. पयलीं हांव एक कडवे म्हणटा, मागीर तुमी नाटक स्टार्ट करा. बरें बाबा म्हूण. नमन नटवरा विश्वमहारा, नमन नटवरा विश्वमहारा, आत्मविरोधी ओय, 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 कितें? हा? म्हणटा जाल्यार सारकी म्हूण. बरं म्हणटा. नमन नटवरा विश्वकारा, नमन नटवरा विश्वकारा. पुरो त्या नमनाकूच सगळे ते झोपव नाका. चल मातसो हो ते शाबी घेता ताका पट्ट्यांचे सांगून यो. बरें. चला रे आम्ही येसाय सुरुवात करूया. देसाय देसाय सायकल ओडटा मातशी. हय रे हांव बरो आसा तसो. चला आम्ही येसाय सुरुवात करूया. मोरो म्हणत तू हांगा चल कर सुरू. अरे रे अफजल. अरे अरे ते अरे रे अफजल खानान रे. अरे अफजल खाना रे ते. अरे अफजल खाना असे हिम्मतदार रामा मराठी आहे हो. मराठीला नुरे मराठ्यांना रे ते. उगीच चार जे फेल जावंक तू मराठी. हांव न्हू हा हो किशोर तो हांव फक्त 3दाच फेल जालो. बरे बरे मुखार वच मुखार वच. केला म्हणा सत्य बी ना. डायरेक्टर बाब हो पण मुखारवर म्हटली की झाला तू बरवला. अरे मेल्या मुखार वच म्हणजे असो मुखार रे. मुखार वच म्हणजे मुखारले भाषण घे. चल जाग्यार यो. पांडू आता तुझे हांगा दावयला. हा हो बाय. कंबक तुम्हाला काय म्हणायचं आहे ते साफ साफ बताइए. खामोश. सांभाळून बोला. मेल्या अफजल खानाचे भाषण रे ते. त्याच्या पहिलीची लाईन रे ही पय. ही घे. तुमच्या अंगात धमक असेल तर मराठ्यावर कूच करू नको. अन्यथा आमच्या पायाशी नाक घासून माफी मागो. जबान संभाल बोला. इस पहली गलती के लिए हम तुम्हें माफ कर रहे हैं. वाह वाह बेस्ट हा बेस्ट बेस्ट. चला आता मरे दुसरो सीन घेऊया. काय खंयचो घेऊया? किशोर तू शिवानी हा. अरे बेजात जाऊ नये. आणि ए शाबू संभाजी म्हणा संभाजी. कांजूर मोठा धरून आम्ही पण केला संभाजी. आणि माकाच सांगता संभाजी म्हणा संभाजी म्हणून. शिवाजी कर सुरू. शंभूराजे शिर्क्या आणि सावंतांना पन्हाळगडावरून पाठवून द्या. तेथे मोरोपंत असतील तर आम्ही आल्याची बातमी कळवा. आल्याची बातमी. डायरेक्टर बाब एक लहानची मिस्टेक विचारता. आम्ही मरे तिखट बातमी मसालेदार बातमी ऐकलेली. त्याची आल्याची बातमी. अरे आल्याची बातमी म्हटल्यार तो थंय तुका कित्याक रे उगी बस थंय. चला फुडले घ्या. आबासाहेब आपण एवढ्या लगबगीने इथे येण्याचं कारण सगळं कुशल आहे ना. आम्हाला उगाच चिंता लागून राहिली आहे. नाही रे नुसत्याची याद झाली म्हणून आलो आम्ही तुमच्याकडे. नुसत्याची याद के होय नुसतीच याद झाली म्हणून रे. आता मला फोडतो मग तू तुझेच मला 2 फुडके करता. एकेचे सुके करता आणि दुसरं फ्राय करता. इथं ना तुम्ही. शी चला मुखावले भाषण घ्या. शिवाजी शिवाजी असं आहे तरी कोण? तुझ्या बाहेर तो भाऊ मेल्या. तू शिवाजी महाराज तू म्हणता शी
वितळतात रे बाबा तुम्ही म्हणा एक काम करा तू शिवाजी म्हणा संभाजी आणि तू अफजल खान तुम्ही म्हणा एक काम करा तुमच्या मला भाषण पहिली सारखे तोंडपाठ असतात जाय तुम्ही म्हणा चला अनपाणे चला झेरॉक्स मारून बुक दिला ते घेऊन या आणि लागा पाठ करपात शिवाजी चल तुझं घोडं काढ मार चला आता तुम्ही बोलल्या म्हणा तुमच्या घेऊया चला या ओम्याला जन्म घेताना 10 महिन्यांनी चाललो दिसता अरे देसाई देसाई ए देसाई राव या बसाय हॅलो आम्ही बसाय म्हणतो का त्याने देसाई असे ऐकलंय अरे देसाई होय तू ते का देसाई म्हणता आणि ते का बसाय कसे दिसते अरे कसाय हा चला बरं करूया सुरू. विकू कर सुरू होय खरं म्हणजे महाराजांनी तिथं जायला नको होतं शिवाय राणी साहेबांनी सुद्धा त्यांना तिथं जाण्यास बंदी घातली त्यामुळेच त्यांना कुणीतरी वेडा समजून हाकलून दिलं असावं हा, हा, हा. अरे हा हे असा बरे होय अरे कौसान किती बरेला ते वाचला तुम्ही धरके 7 मंत्री असतो ते मोठे नास हा, हा, हा. हा पहिल्या घरात पावला आणि मोठे हा, 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 हा. वा दुसऱ्या घरात पावलो आणि मोठे आणि मोठे आणि मोठे तू सगळे म्हणले चला आता तुझे घे बरे गुजराव महाराज काल आपल्या अनुपस्थितीत अमृतराव निंबाळकर आले होते त्यांनी मातोश्रींना औषध उपचारासाठी वैद्यमोहन पाठवून देतो असे सांगितलेले आहे अरे गव्हर्नमेंट फाईल कशी स्लो किती उलयता रे पासपोर्ट मरे गुजराव महाराजाला नाव दुसरे झाले मास गुंटले वाघ पाठी लागल्या म्हणजे उलयलो बरं शी चला आता पुढले गेला आता मरण देसाई तुझे भाषण घे देणं प्यादात घ्या हे पण म्हणून काय आम्ही आमचा उपमार्ग सहन करायचा शाबास. नाही आता एकदम टोकाचीच भूमिका घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्या मोगल फौजेला जबरदस्त दहशत कोणाची असेल तर ती आमची आता केवळ आक्रमण हाच एक शेवटचा उपाय चला तयारीला लागा दारू कुठे ठेवली आहे अरे दारू कोणा कुठे ठेवले तुम्ही मला विटेंडात रे बाबा सॉरी माझा टाइम झालो नाही म्हणून महाराज बाहेर वेतनदार आले आहेत ते मडे केले रे साहेब तुम्ही वेतनदार किती वतनदार ते वेतनदार तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता रे शी विटेंडात रे मग तुम्ही आता देसाईचे हा देसाई तुझे भाषण आता घे अरे भेट्या तुझे भाषण माका भेट्या म्हणणं का पहिली सांगता माका राग येतो त्याला रागा वाढा तुम्हाला ऐकले म्हटलं ऐकले तर तू मला खरंच एक लिस्ट करून दी केन्ना ऐकपाक येता आणि केन्ना येईना ते कळ्ळे डायरेक्टर भाऊ तू याच्या नादाला लागू नका आम्ही एसआयचे पळूया बरे आता हांव मरे तुमका काय ऍक्टिंगचो बारीकसाय सांगता कळ्ळे बरं पळय तुकाराम तू मरे महाराजांचो मरे बॅन रे बॅन ताळलाय बरे म्हणशात मरे चाललाय बाबा हा झालो तू मरे महाराजांचो शिपाय कळ्ळे तू मरे महाराजांक मुद्रा कसो करून दाखयतलो पळय तो दाखय पळया
मुजरा महाराज शिपाई झालो म्हणते रे पाय इथले रूम करा बरे असले तुका शिपाई पण म्हणतले टिपाय म्हणतले मरे हा आता मुखार या तू मरे महाराजांच्या खुशी मरे भालो 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 घेऊन कसो उभं राहतो तो दाखवे पोया अरे किती बाबा ऑलिम्पिकात जेवलीच रो मारपाक वयता होय अरे असो राजवाड्यान भोवपाक लागले अर्ध्या मावळ्यांच्या गळ्यात तूच फोडून उडयतलो मरे मागे रेडी भालो घेऊन कसो उभो राहा हाय जा बापाय असो उभं राहा पूण डायरेक्टर बा एक बारीकशी मिस्टेक विचारू विचार विचार हो भालो असो घेऊन रावन फायदो कितें पूण अटॅक करपी कितें डायरेक्ट भितर येवन अटॅक करचो ना न्हू अरे भावजे महाराजांच्या कुशीक मरे 8-8 10-10 वरां मरे शिपाय उभे रावचे पडटा पाय बीन वळून येवंक जायना न्हू म्हणून हेजो आदर घेवप कळ्ळें घे तशें जाल्यार हो भालो म्हणल्यार हेजो तिसरो पाय मरे तसे जाल्यार हांव शिपाय कसो हांव टिपाय मरे तर देसाय बा आता मरे तुझ्या भुमिके बद्दल मरे कितें बारीकसाण सांगता हांगा यो मातसो सांग बाबा एक खेप तरी ऐकले मरे हेणे ही पिन कोणी उडयल्ली सगळं कोणाच्या पायाक बियाक लागपाची म्हणजे तू ती पीन उखलपाक गेल्लो हय हांवें तुका आपयलो तें आयकूंक येवंक ना डायरेक्टर बा तशें म्हाका आयकपाक येता सांग कितें जालें हा तुझे एक्टिंगे बद्दल काय गजाली सांगता पळय सांग सांग पळय तू मरे वीर राव तू महाराजांचो मरे सारको खास मनीस कळ्ळें तू मरे सिरियसली राव ना सारको उमेदीन राव बरें बरें बरे बरे म्हणटा आणि गंभीर रावता असले ती महाराज एका गंभीर राव म्हणटलो रे एका गंभीर राव म्हणटलो मरे हय तर त्या भायर म्हाजो स्वराचो दंगा एका वरून मरे कोणीतरी ते न्हय बुडे रे देसाई बाब ते कानाक मातशें आयकुपाचें मशीन बीन लाय रे हा आणि तू कितें सांगता त्या मशिनाचो तो स्टेजीर चड हा शिवाजीच्या काळार कितें आयकुपाचें मशीन एक मिनिट तेका मरे कशें शिकोवपाक जाय पळय तें म्हाका आतां सारकें समजला पळय हा देसाई बाब हांगा यो हांव कितें म्हणटा सचिन तेंडुलकराक प्लेटी करपाची कितें करप डायरेक्ट उबारून मार मरे मागीर पळय कसो स्कोर जाता तो कळ्ळें कळ्ळें मातोश्री जाऊ द्या त्यांना जायचं असेल तर ते आपणहून गेल्यावर मध्य राज्य आपल्या हातात येईल तेवटेन काँग्रेस तेवटेन एमजी तिकीट घेऊ कोणाची पण त्यांना पन्हाळगडावर पाठवून देण्यामागे त्यांचं काहीतरी कूटनीती असेल पहिले मरे तेका दिसता हांव एक्टिंगेचे कितें सांगता म्हणून मोरोपंत आणि शिपाई आम्ही जे काही बोललो ते मातोश्रीना गाड्या कामाने वा वा वालोर बाबा तुका मानलो तुका तुझ्या असलो एक्टर मेळप आमचे भाग्य मरे थँक्यू वयल्यान त्रिक्यान म्हणटा तोंड घेऊन देसाई बाब तुजी मरे कांसुला फोडपाक जाय कांसुला कणसुला कसली कापी काय रसाळ हय नाही बापू गेला कणसाक बरे कापे म्हणून लागल्या जाल्या मरे तुवें कांसुला म्हटले हे म्हणल्यार कोणसुलाशे दिसले नाटका दिसा मरे आमची कोणतरी भाजी तरी करतलो मरे नाल्यार खतखते तरी करतलो डायरेक्टर बा तू मरे काय भिनला ते सगळे माझ्या पावले हांव कसल्या कासाचे नाटक उडयताले पण हांव माझ्या प्रत्येक एंट्रीक वन्स मोर घेऊन दाखयता ताळयो ए चिन्मय पळयता कितें मार ताळयो इस रात का है अपना मजा आ यार मस्ती में तू झूम जा नाटकाचा पहिला अंक संपता दुसरा अंक काय घेणार तुम्ही पहिला नाटक एका नाटकाचे ऐका आय सांजे देवळाकडे नाटक आहा सांजे सकाळी बेगीन जेवन 9 सुमार हजर रावचे पप्पू बी बेगीन जेवन या रिशू बेगीन या रे जेवन लेट करशात
मागच्या ते खुर्च्या लावून द्या. हो मार माणसं तर. आज सगळ्यांनी येवपाचे नाटक सामके फामाद आणि बेस्ट असा. रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते, सगळ्यांनी येवपाचे. हॅलो, तुम्ही बोलताले आता नाटकाचं निवडो आणि शेवटचा मुद्दा. नाटक एका नाटकाचे बरोबरी डॉक्टर राजेश पवार, बसवपेणी पार्श्वसंगीत अश्वेश किवणकर, माची मांडावळ रंगवण उजवाडा युजण गुरुप्रसाद रंगमंच कासरपाल, आवाज युजण चंद्रकांत गवस, माझे वडील कलाकार किशोर गणपत कुलकर्णी, गावकर श्रीचंद गवस, शाहू चेतन गवस, बिगू विजय गवस, देसाई रामदास गवस, पांडू शुभम गवस, तुकाराम समर्थ सापळे, पोपो प्रज्योत नाईक, सरपंच सत्यम गवस, कृष्णमूर्ती दिवकर कुलकर्णी, सॅम्पल मिलिंद शिरोडकर, श्री कापरेश्वर नाट्य मंडळ इब्रामपूर खेळीत नाटक नाटकाचे दुसरो आणि निमणांक. हॅलो, सातेरी देवीक नमन करून आम्ही आयज आमच्या पावणेक सुरुवात करताना. हे पळय बरे खाईक आसा. पावता 200 रुपया, 300 रुपया, 400 रुपया, 500 रुपया. बरे खाईक आसा. भायल्यान आहा थंय, भितरल्यान गोड आहा. 500 रुपया, 550 रुपया, 600 रुपया, 700 रुपया पहिली पाव, 700 रुपया दुसरी पाव, 710 रुपया पहिली पाव, 780 गंड्यात मोडको लागलं दिसता. 800 रुपया, 805 रुपया पहिली पाव, 805 रुपया दुसरी पाव, 805 रुपया तिसरी पाव. आपी पोपय आहा. ही आपीच्या भाटातली कापी पोपय बरी आसा, गोड आहा. पावता 200 रुपया, 400 रुपया. कापी पोपय, आपीच्या पोरसातली कापी पोपय 450 रुपया, 500 रुपया. डुबून वाढेला 500 रुपया, 500 रुपया पहिली पाव, 500 रुपया, 500 रुपया पहिली पाव, 500 रुपया दुसरी पाव, 500 रुपया तिसरी पाव. ये डुगू केळी घर मातसो व्हडला. हात दुखतो म्हणून केळी हाडला. घर थंय आसा. पावता 300 रुपया, 600 रुपया, 700 रुपया, 705 रुपया, 705 रुपया पहिली पाव. केळी आसा. भिडो खंय रे तो? भिडो हा मरे केळीचो घड आसा. 705 रुपया पहिली पाव, 705 रुपया दुसरी पाव, 705 रुपया दुसरी पाव, 705 रुपया तिसरी पाव. कोण रे तो? यो कारबोर्ड कर यो.
पळया थंय निमणो मुर्ता नाल आसा देवीच्या पाया कडलो नाल आसा पावता 1000 रुपया 5000 रुपया गोंड सारको फोमान येता 10,000 अरे वा 10,000 रुपया 20,000 रुपया अरे 25,000 रुपया पहिली पावट 40,000 का 40,000 रुपया पहिली पावट 55,000 हा 55,000 पहिली पाव तिकडे पालियाच्या कोणतरी येईल जावय नाटकाला वाड्या माशी हा पाहुणे 70,000 रुपया 70,000 रुपया 1 लाखार पावली हा पाहुणे 1 लाख पहिली पावट 1,10,000 देवीच्या पायाकडलं नाल असा 1,10,000 1.5 लाख पहिली पावट 1.5 लाख पहिली पावट 1,60,000 वाड्या नेटान वाड्या ना देवीच्या पायाकडलं नाल असा आणि ह्यो निमना लास्ट नाल असा 2 लाख 3 लाख पहिली पावट हा 10 लाख अरे बाबा 10 लाखार पावल्या कोरगावचोय 10 लाखार पावलो 10 लाख पहिली पावट 10 लाख पहिली पावट आणि कोण आले 10 लाख दुसरी पावट 11 लाख पहिली पावट देवीचं नाला हा पाया पडलो 11 लाख पहिली पावट 11 लाख दुसरी पावट 7 करोड चेक बी दितल्या का कॅश रे हा 7 लाख हा 7 करोड सॉरी 7 करोड पहिली पावट 7 करोड दुसरी पावट 7 करोड 30 पावट यो रे म्हणतोय कॉप्या लिखवा नका यो कोण येतोय यो पुढे यो चेक करूया ये रे कोडे लिखता म्हणतो चिन्ह हे कॉप्या ये घे म्हणतो आता इथल्यान आमची पावणी सोपता आता रोखरोच येवकार समारंभ जातलो त्या येवकार समारंभात आमचे गावचे फामाद नाटककार आणि आईचे सत्कार मूर्ती कृष्णा केरकर हाजीर असलेले तसेच आईच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे सरपंच दयानंद फट्टे हाजीर असलेले सत्कार मूर्ती आणि सरपंच यांनी आमका येवपाची गॅरंटी दिल्या सत्कार मूर्ती आणि सरपंच येसान पावल्या खयच्याय टायमार हांगा पावू शकता अरे ते गेलाय ते नाटक सुरू कर सुरू कर ऐका आमच्या आता डायरेक्टरला फोन आयला की सत्कार मूर्ती आणि आमचे सरपंच येसान पावल्यात ते येतले आणि ते येले की आम्ही रोखडेच नाटक सुरुवात करतले अरे कर रे बिगिन कर रे अरे पावले ते उठली ना मरे पांडू पावल्या म्हणटाले मरे हे सांग पावले भाऊ कडे पावले आता अर्ध्या वाटे पावल्या काय येताले रोखड्याच ते सॅम्पलान आता अनाउन्समेंट केली ऐकून ना तुम्ही अनाउन्समेंट कपलाची लोक सामके बोवाळ मारता दिले बंदर झोपून आता किती करा रे सरपंच नाचो ना मूर्ती बी ना मरे कोण सांगता मूर्ती ना म्हणून हा कोण सांगता आणि काल आहे हाडून ठेवल्या ती पण दिल्ली मूर्ती नाही मूर्ती नाही अरे बाबा ती नटराजाची मूर्ती आम्ही हांगा स्टेजीर राबवल्या ती मूर्ती खंय आवय देवा
तो सगळा मूर्ती म्हणपाक सोदता असो दिसता. तू मरे बाबया तुका पाया पडटा, तू उलोव नाका, तू आयका जरा फक्त. अरे आता उलयत रावतो कितें तरी करत मरे. आता मरे आता एक काम करा, आता मरे एक फोन मारात मरे आणि तेतून म्हाका पुरात. अरे काल मारला मरे फोन. कितें हे तू बाबा मागतो उभी राव, तू आधीच पिसावला, तू आणि सांगताय फोन मारला म्हणून. अरे फोन न्हू रे, फोन रे, कॉल केला आहे सरपंचा. मागीर कितें म्हणटालो तो? तो मेळूना, त्याची बायल घेऊ. हा? मागीर कितें म्हणून लागली? आपण सांगून दवरता म्हणपा लागली, तो रात्र 12:30 मी येता खंय घरा. अरे लोक भायर बोब मारतात मरे. हा आता कितें करपाचें रे? हे आम्ही असे केल्यार कशे? आम्ही असे केल्यार चड बरें. आम्ही मरे आम्ही तशेंच करया. कशे? तशें म्हटल्यार हे पळय, हे अशें. हे आनी कितें? ही पहिली घंटा. आणि सरपंच आणि सत्कार मूर्ती दोघूय गेले तेच जाय. आणि मदीं जायले जाल्यार लोकांक खोड मारा मरे आणि धावण्या तेंका. नाटक सुरू करायला. हे सरपंच चल दुसरी दी. दुसरी कितें? घंटा नाल कोण भरतलो? आजो तुझो. ए आजा गोय करू नका, पहिली सांगता फोटो धरून कितें? नाल्ले. ए चल चल घेऊन ये चल. पळय पळय हे रे नाल. चल चल आता तिसरी दी. डायरेक्टर बाब आम्ही रंगचे. नका नका रावा रावा. सॅम्पल झाले तुझे. चल चल तर आता हांगा यो सगळे लाईनी उभे कर. सगळे नांदीक सुरुवात करूया आम्ही. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, आत्मविलोली कुतूहलकरा, आत्मविलोली कुतूहलकरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा, नमन नटवरा, नमन नटवरा विस्मयकारा. चला चला चला. हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रसिको नमस्कार. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून श्री काप्रेश्वर नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे तीन अंकी ऐतिहासिक नाटक रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते. मूळ लेखक श्री वसंत कानेटकर, काही बदल करून स्वयं पुनर्लेखन श्री तुळशीदास गावकर. यात भाग घेणारे कलाकार संभाजी श्री शाबू चिरकुटकर, हंबीरराव श्री गजा देसाई, मोरोबंत श्री भिकू उर्फ बावजी नाईक, अफजल खान श्री पांडू चंद्रकांत गावडे, शिपाई तुकाराम के नाईक आणि शिवाजीच्या भूमिकेत श्री किशोर कवळेकर. पुनर्लेखन आणि दिग्दर्शन श्री तुळशीदास गावकर. नेपथ्य आणि वेशभूषा
श्री दामू कवळेकर, विशेष सहकार्य सरपंच श्री दयानंद फट्टे आणि दिनेश उर्फ सॅम्पल चिरपोटकर. तर श्री कापरेश्वर नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे 3 अंकी ऐतिहासिक नाटक रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते. आता 2 मिनिटांत आम्ही नाटक सुरू करता. राजे, संभाजी राजे, बरं झालं आपण इथं आला. आम्हाला उगाच चिंता लागून राहिली होती. मोरोपंत, एवढं चिंता करण्याचं कारण ते का? आम्ही आबाजीशी भांडलो म्हणजे आबाजीला सोडून गेलो असं अर्थ होत नाही. सरपंच इलाकोय मोरोपंत आणि संभाजी इतर या त्याच्या पहिली उलव जावनी मागे फुडले घ्या. पण तू म्हणतो ना आईला भोका फडफडून धावल्या म्हणजे तुका त्याच्या फाटातला नसता वाढ जाय मऱ्या. हा गेला सडसडीत तिथं तिथं फोटो 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 बेगेन बेगेन तो काय सुटल्या बरी असू तर थोडं पाठ ते खुर्च्या आहे अंगा खुर्च्या आहे. अरे तिला प्लॅन काढतात रे तो. हा सडसडीत खुर्च्या आहे मऱ्या. खुर्चो हाव सरपंच आणि तो सत्कार मूर्ती 3 खुर्चो. सत्कार मूर्ती अजून येऊन ना मध्ये जायला झालं ते काय नाही एक खुर्ची हे 3 खुर्च्यो लाट 3 आणि माका माझ्या उपकाराच्या भाषण असा. तुझे उपकाराच्या भाषण आलं किती आले 2 मिनिटाचे काम बरे एका पाच जाय खा आता. डायरेक्टर बा एका कोया. अरे तू मला त्याच्याकडे चढ वाद कर नका. त्याने बरं सगळ्यांत चढ डोनेशन दिला उगीच केलं ते का शिवाजी. हा ते काय नाही खुर्ची. ए शाबू हे किती खुर्च्या सवाय झाल्या कितल्यो राहिल्या रे ह्यो. ती काढला का सरपंच सांगला आपण सगळ्यांबरोबर वर दिसतो जाऊ. अरे पण एकाचे नाही इतले खुर्च्यो कित्याक तो. हा वयर दिसपाक जाय न्हू नाल्यार तेका मिसळ लावपाक जाय आसली. त्यांनी वयर वचपाक जाय म्हणून ना वयर वचपाक जाय म्हणटालो तो सांगता आणि तुम्ही ऐकता. धन्य ना बाबा तुम्ही. आणि सॅम्पल खंय गेलो माय काढलो मरे तो माय गेलो खंय भजी काडटालो कितें खंय. हा माईक लाय थंय बसले हा हांगा माईक लाय. सरपंचाचा विजय असो, सरपंचाचा विजय असो. हांगा बसले बाबा पळय वयर खुर्च्यो दाखलो तेका. ना बाबा साहेबा हांव पळयता तो. अरे वो लेच कोणता माझुला हावेन दवरला तो. ती सत्कार मूर्तीली खुर्ची कोणी दुसरं बसात म्हणून हावेन दवरला. अरे ही किती कदंब बस रे सीट रिझर्व करता तो काढतो. तू तुझे स्टार्ट कर रे. नमस्कार आमचे गावचे माननीय सरपंच
श्री दयानंद फडते, नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक श्रीयुक्त गावकर आणि आजचे सत्कार मूर्ती श्री कृष्णा गिरकर. तो येऊ ना, तो पहिला. अरे तोय उडयलो तो उडयलो, तुमचं उडयता मध्ये. तो येऊ ना, तो येऊ ना. त्यामुळे मी माझे शब्द परत घेतो. अरे परत एकदा बोलूया. त्यामुळे मी माझे शब्द परत घेतो. आणि एकदा बोलूया. त्यामुळे मी माझे शब्द परत घेतो. अरे पण एडिशन बी कर नका रे, बरे ना ते तुला. तसेच नाट्य मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर कवळेकर, इतर सहयोगी, हितचिंतक, पत्रकार, प्रायोजक आणि बंधू आणि त्यांच्या भगिनींनो, आजचा दिवस आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. कारण आजच्या दिवसा आमचा प्रमुख पाहुणे म्हणून आमचे परमप्रिय सरपंच आम्हाला लाभल्यात. त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग असेल ना, त्यांना येऊन थोडं लेट झालं. ते पण आज त्यांची चूक मागता. लेडी येता कोण आणि तू मागता कोण? एका संतान चांगला, जो जे वांशील तो ते खावावे, लेट पावले तरी चालावे, पण एकदा ते पावावे. अशा तऱ्हेने आमचे सरपंच अंग पावले आहात. देखून सगळ्यांच्या वतीने त्यांच्या परतून एकदा चूक मागता. आता परत जर तू मागशील नो काल तुला फोटोला धरून मुद्द्याचे उलय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांची ओळख करून देऊची अशा नाटकाचे दिग्दर्शक श्रीयुक्त गावकर यांच्या लगे मागता. हॅलो हॅलो नमस्कार. आजचे आमचे माननीय पाहुणे श्रीमान सरपंच दयानंद फडते यांना विनम्र अभिवादन करून मी त्यांची थोड्या भितर ओळख करून देतो. आणि त्यांचे ओळख करून दिवपाचे काम माका दिला म्हटल्यार हो हांव माझोच सत्कार असो समजता. तर एक थोर मनीस सांगता आमका की जगू न मरावे की मरू न जगावे हेच कळत नाही. म्हटल्यार जाता कितें, मनीस एकदा व्हड जालो म्हणटकीच तो ल्हान उरना. हेका लागून जाता कितें, जाय ते फावटी तेका आपूण ल्हानूच उरतो कसो दिसता. हेका लागून जाता कितें, दिसता तशें नासता. त्या मनशाक व्हड जावचोच पडटा. हेका लागून जाता कितें, तो मनीस आपुणूच व्हडलो आनी बाकीचे सगळे ल्हान अशें समजपाक लागता. हेका लागून जाता कितें. अरे पण तुका सध्या जाता कितें. तुम्ही बसा, तुम्ही बसा. अरे सरपंचाची ओळख करून दिले पहिली. तर असे हे आमचे सगळ्यांचे माननीय सरपंच दयानंद फडते. टाळ्यो. आमच्या नाटकाचे दिग्दर्शक श्रीयुक्त गावकर आणि तुमका प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिल्यात. उत्तराना योगारस्यम्य अभ्युत्थान्य अजसत्यम पुष्पलता किती बरें ना काय पुढले घे. म्हणजे उत्तराला योगकर झालो तसा आता फुलांनी योगकर करूया. हांव मागता आमच्या गावचे भाऊजी म्हणजे भिकू नाईक आणि आमच्या प्रमुख पाहुण्याचे फुला भेटून योगकर करतो. होई खरं बोललो काय तो बी नेसन होतो ना मला. यो बाबा यो यो भाऊजी यो. भावजे चितापते भावजीच्या माथ्यात हागले घेते. काढ्यो. आता फुलांनी योगकर झालाच. देखून हा मागता आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गावचे सरपंच श्रीमान दयानंद फडते यांच्या लगे की त्याने आपले भाषण ठोकचे. नमस्कार. हॅलो चेक. हॅलो चेक 1 2 3. हॅलो अना मास बेस्ती. चालू असा घे तुझे घे. हा तर आजच्या कार्यक्रमाचे म्हणजे नाटकाचे लेखक आणि डायरेक्टर माझे मित्र गावकर बा, नाट्य मंडळाचे अध्यक्ष श्री कवळेकर, सूत्रसंचालक शाबू, पत्रकार आणि नाट्य रसिक बंधू आणि भगिनीनो, पहिले हांव लेट पावलो म्हूण चूक मागता. आमची सीएमाकडे मीटिंग आशिल्ली ताका लागून वेळ जालो.
तर आज हांगा एक नाटक जावपाचें आसा. आमचो गांव म्हळ्यार नाटकाचे माहेर घर. नाटकाची परंपरा हांगा हजारी वर्सां आसा. म्हाका नाटकात काम करपाची खूब उमेद आशिल्ली. माझी नाटकां पळोवनच माझ्या कांय इश्टांनी म्हाका राजकारणा भितर सरपाचो संदेश दिलो आनी हांव निवडून आयलो, सरपंच जालो तरी हांव अजूनय नाटकांत करीत आसा. हांव सरपंच जातकीच ह्या वाड्या नळ पावयलो, लायट पावयली. आदल्या सरपंचान फक्त पायपात खातिल्ली. तातूंत उदक कोणी सोडले? हांवें सोडले. ताणी खांब्याचेर फक्त वायरी ओडिल्ल्यो. तातूंत लायट कोणी सोडली? हांवें सोडली. सांगपाक गेल्यार खूब कितें आसा, पूण म्हाकाय मोठेपणाच्या गावपाची सवय ना. ह्या गावात हांवें नवे स्किमी हाडल्या, गरीबाक पेन्शनी दिल्या, वाड्या संडास बांदल्या, तेतून तुम्ही उपयोग करून घेवपाचो. आता हांवें एक नवी स्कीम काडल्या, नितळ गावकार. ह्या स्किमी अंडर हांव वाड्यार बाथरूम बांदपाचो आसा. थंय तुम्ही जाय तितके फावटी न्हावपाक जाता. तो नळ पब्लीक नळा भाशेन 24 तास चालू उरतलो. तशें सांगपाक गेल्यार खूब कितें आसा, पूण म्हाका मोठेपणा गावपाची सवय ना. हांव सरपंच जावचे पयलीं हांगा नाल्लांक रोग आयिल्लो आनी हांव सरपंच जायत सावन दरेक माडा काय ना म्हळ्यार 60-70 नांव जातात. हे कोणाक लागून? म्हाका लागून. हो सरपंच ग्रास रुटाच्याच वयर येयला. हांव तुमचो एक नोकर आसतलो, सेवक आसतलो. तेका लागून म्हाका सरपंच म्हणून पुन्हा एकदा परतून निवडून हाडचो, इतलेंच हांव तुमचे कडेन मागता. तशें सांगपाक गेल्यार खूब कितें आहा, पूण म्हाका मोठेपणा गावपाची सवय ना. हां, तर अशें हे नाटक. पोरांनो, अशे तरेन तुम्ही जाय तितली नाटकां करात. इतिहासूच न्हय, भुगोलिकच सुद्धा नाटकां करात. हांव आसतना भिवपाची गरज ना. म्हाजो फूल सपोर्ट तुमकां. तर हाय तुम्ही म्हाका हांगा प्रमुख पावणे म्हणून हाडलो म्हणून हांव तुमचो उपकार मानता. आनी तुमकां नाट्य सेवे खातीर कसली मदत जाय जाल्यार हांव सीएमा कडेन उलयतां. इतलें सांगून हांव म्हाजे 2 शब्द सोंपयतां. आता हांव मागता हाचे सत्कार श्री कृष्णा केरकर ह्याने 2 शब्द सांगचे. तुझे आता तो येऊ ना म्हणून मी माझे शब्द परत मागे घेतले. आणि आता हांव श्री किशोर कवळेकर ह्यांच्याकडे मागता की त्यांनी उपकाराचे उलाव करचे. श्रीमान सरपंच श्री गावकर, शाबुदार आणि माझ्या मर्द मराठ्यांना, आज मी इथे उपकाराचे भाषण करणार आहे. आमचे सरपंच ते तसे रात दिस बिझी असतात. एक मिनिट. अरे तो कृष्णामूर्ती याला भीतर बसला तो. कोण कृष्णामूर्ती? कृष्णा रे तो हो सत्कार मूर्ती कृष्णा केरकर भीतर बसला तो बोल. अरे मागे तेका आता ते पालखी धाडू तर आठ तेका बेगीन भितर. बरं रा. तरी बेगीन पावलो तू मरे. जानकी लागून बेगीन पावलो. जानकी कुठल्या कोण भरदारीन रे? पिकअप गावणेकारा गेली. जानकी नाव तेणे लीव दिली म्हाका. तू स्टार्ट कर रे तुझं पिकअप आपले फुडले तालुका. तर आता आमचे सत्कार मूर्ती श्री कृष्णा केरकर यांचे सरपंचाच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार जातलो. हांव मागता सरपंचाकडे की ताणे कृष्ण मूर्तीचो आपले सत्कार मूर्तीचो कृष्णा यांचो सत्कार करचो. घेऊन आलो. अरे घेऊन येलो किती घेऊन येलो रे? हा घे. अरे तुका श्रीफळ हाड म्हटल्यार श्रीफळ. हा वापल किती हाडला? श्रीफळ म्हटल्यार नाल. अरे नाल एकूच असलेलो
तो वदून नांदी चलताना पडलो न्हू. अरे ती दोनूय ओळी एकीकडे सुटलेत बांधपाची न्हू. म्हणून किती रे वापू लागा बरे हा हे बेस्ट फळ मरे. बेस्ट फळ कळतात. हांवें तेजेर श्री म्हणून बरयला, त्याचे श्रीफळ केला. पार तेणे ओळे घाल्ले मरे. तू आपुल का चल तो नाका ती शाल बीन घेऊन यो. आता हांव सत्कार मूर्ती कडेन मागता. हाड हाड आता हांव सत्कार मूर्ती कडेन मागता की त्याने आपल्या सत्काराक जाप दिवचो. आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि या गावचे सरपंच श्री दयानंद फट्टे या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक श्रीयुक्त गावकर. या नाटकाचे दिग्दर्शक या नाट्य मंडळाचे अध्यक्ष किशोर कवळेकर. आणि माझ्या बंधू भगिनींनो, सगळ्यात पयलीं हांव तुमकां सांगूंक सोदता की हो सत्कार म्हाजो एकल्याचो न्ही, तो म्हणजे म्हज्या तेन्नाचो सहकारांचो आणि तेन्नाच्या दिग्दर्शकांचो. माझा जन्म 1950 साली झाला. त्या साली आमच्या गावात पणशी घराचे नाटक आले होते. 1970 साली 1970 साली मी रंगमंचावर पाऊल ठेवले. एकूण 5 नाटकात मी कामे केली. 1971 साली मी विसरून पडशील आमचे नाटक बेगीन सोपयचे. तर हो सत्कार केलो म्हणून तुमचे सगळ्यांचे उपकार मानता. तशेंच गावणेकराकूय म्हाका हांगा टायमार पावयलो म्हण तेकाय थँक्यू म्हणटा. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हजे 2 शब्द शांत चित्तेन ऐकले म्हण तुमकांय देव बरी करूं म्हणटा. तर आता हांव श्री किशोर कवळेकर यांच्याकडे मागता की त्याने उपकाराचे उलोवप करचे. श्रीमान सरपंच श्री गावकर, शाबुदार आणि मर्द मराठ्यांना, आज मी इथे उपकाराचे भाषण करणार आहे. आमचे सरपंच ते तसे रात दीस बिझी असतात, पण तरी त्यांनी टाइम काढून हांगा येले म्हणून हांव त्यांचे उपकार मानता. आयत्या वेळार दसणीचे फूल दिवपी सौ रेशमा पागवस हांचे हांव उपकार मानता. तसेच स्टेज घालपी, माटो घालपी चंदू गवस आणि त्याका साथ दिवपी पोपा आणि गोट्या हेंचे हांव उपकार मानता. आणि कोणी उरले असत जाल्यार त्यांचे हांव उपकार मानता. अशे तरेन हांव माझे भाषण सोपयता. ताळयो ताळयो. इतल्यान आमचे आयचे नाटक सॉरी हो सुवाळो सोंपलो अशें जाहीर करता. पूण तुम्ही खंय वचूं नाका,
मी परतो एकदा नाटक घेऊन येता. चल चल सिंपल बेगीन खुर्ची घेऊन जा. माईक वर मरे माईक वर होई गेला तो. चला ये किती करता आता. तुम्ही रमता ते हा अरे परत हा बरोबर. राजे संभाजी राजे बरं झालं आपण इथं आला. आम्हाला उगाच चिंता लागून राहिली होती. मोरो पंत एवढं चिंता करण्याचं कारण ते का? आम्ही आबाजींशी बांधलो म्हणजे आबाजीला सोडून गेलो असा अर्थ होत नाही. पण राजे आपण जेव्हापासून रायगड सोडून गेला तेव्हापासून तर्क आमच्या कानी पडले. आपण शत्रूंना जाऊन भेटला. हो राजे आपण मोगलच्या गटात सामील. शिवाजीच्या टायमार मोगलांच्या गटात ते सारखे मूळ. राजे आपण मोगलांच्या गटात सामील झालात. छत्रपतींचा आणि आपला काडी मात्र संबंध रावला नाही. पंत आम्ही रायगडाकडे पाठ फिरवली असं समज झाला असेल तर तुम्ही भलत्या प्रेमात आहात. अरे काकाजींच्या पुस्तकात प्रेमात झाले. अरे असू आता पुढले पुढं. पंत अजूनपर्यंत आबासाहेब कसे नाही आले? शिवाजी शिवाजी आबासाहेब तुम्हाला धक्का साहेब आपल्याचा. पंत अजूनपर्यंत आबासाहेब कसे नाही आले? असं का करता आपण? एवढी घाई गडबडीत बळी नव्हे, जरा सबुरीने घ्या. नाही 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 जोपर्यंत आमच्या जीवात जीव असेल तोपर्यंत ही मराठ्याची भूमी कोणालाही मिळणार नाही. ते मिळणार नाही ते बऱ्या. पण तू शिवाजी का संकासूर रे हा कोण ती डायरेक्ट त्याची या सेल्फलांगिरी माझ्याकडे. तो दिता आणि तू घेता फाल्या कुराट टिकवलं मला ती घेऊन स्टेजीला चलो दिल्ली पण माका उकला ना झाली म्हणून कोयती घेऊन गेलो. आणि तू कशी केली गोपा सांगलेली नाल फुटी इतर वन दोन म्हणा सांगलेली बंडलीस पैचो आजो तुझं बंडलीस. हा अरे नाटक सुरू झाला. चल जागे चल चल. अरे घे पुढे घे. हाती घेतलेला वसा असा टाकले नाही. बळ एकवटून तो पुढे नेलाच पाहिजे. पण हे काम जरा खबरदारीनं घेतलं पाहिजे. वाह शाबास शाबास. पण हे काम जरा खबरदारीनं घेतलं पाहिजे. पण हे काम जरा खबरदारीनं घेतलं पाहिजे. खबरदारीनं घेतलं पाहिजे. परत परत नका सांगू नका माका पाड असा. परत परत ते का सांगू नका ते का पाड आहे. जरा खबरदारीनं घेतलं पाहिजे. जरा खबरदारीनं खबर नका. पंतांच्या या विश्वासाबद्दल विश्वासाबद्दल मला धन्यवाद वाटत नव्हतं. पंतांच्या या विश्वासाबद्दल मला धन्यता वाटते तेवढ्याच.
भितर बस मरे आणि तलवार हाड आणि माझी गोटी सापून उडय. कित्याक म्हणटा तू ना जाल्यार हे नाटक सोंपतकीच लोक म्हाका दवरचेच ना. ओनूय म्हाका लिपोवन भोवचो पडटा दिसता. इंद्रा महाराज राजे शंभूराजांच्या सांगण्यावरून आम्ही छावणीवर जाऊन आलो. इतकी काय खबर बा? छावणीवरचे सैनिक महाराजांच्या विषयी काही बाही बोलू लागले आहेत. म्हणजे हेच की आपल्या आणि आबासाहेबांचे मतभेद सुरू झाले आहेत. त्यामुळे आता मराठ्यांचे राज्य संपणार आहे आणि आपल्याला ते घरचे फेरी म्हणून पाहले आणि हमीराव आम्हाला हे सहन होणार नाही. बस हमीराव बस बस. अरे गाडवा तू खय तू कित्याक बसलो? या किशोराला लागल्या मग बस म्हणून. ए तो बस बस म्हणजे पुरो पुरो रे. तू नका आईची गो. राव कशे न्हू आपल्या आवडयता उठय उठय बाबा. देसाय देसाय हे कोण 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 सोरा सोरा तर म्हणजे किती भी घालता झाले रोग लागला. अयो बाबा एकदा तो. कसं उठेल वाह वाह शाबास. आता बरं तुझे घे कर किशोर. किशोर पुढले स्टार्ट कर. पुढले स्टार्ट कर रे किशोर. अरे किशोर पुढले स्टार्ट कर. किशोर जबान सांभाळून बोला. शाबास. किशोर काय म्हणतात? शिवाजी म्हणा शिवाजी. त्या तलवारीन गोटी कापला तुझी. नाटकातले भाषण मुलं. सूनबाईला जा विचारताना आमची मान शर्मेनं खाली गेली. आता किती वयर गेली अजूनपर्यंत आमची मान ताट आहे आणि एवढ्या सुल्लक करण्यासाठी अरे सुल्लक मुले क्षुल्लक. तुमचे हे वर्तमानपत्र आम्हाला अजिबात आवडले नाही शंभूराजे. वर्तमानपत्र नुरे वर्तन वर्तन. तुमचे हे वर्तन आम्हाला अजिबात आवडले नाही शंभूराजे. तेवढे शंभूराजे आमच्या अंतकरणाची व्यथा तुम्हाला इतक्यात नाही कळायची आबासाहेब. देसाय आता तुझे भाषण हो देसाय तुझे भाषण देसाय मध्ये एक नंबरचं हलकट. बोले बोले खबरदार त्यांना म्हणावं त्यांच्यापेक्षा जास्त निश्चित मी या राज्याची सेवा केली आहे. आमच्याबद्दल बोलताना त्यांनी बेमुदतपणे जीभ टाळायला लावायची गरज नाही आहे. त्यांनी आम्हाला अधिकार शिकवू नये. माझ्या फौजेत कोणाला घ्यावा कोणाला घेऊ नये हे ठरवणारे ते कोण सेनापती झाला म्हणून काय झालं त्याला म्हणावं अधिकाराची नशा डोक्यात चढू देऊ नका. भाषण उरलेलो म्हणे तू एक तेका हलकट म्हटलो तेणे मेल्यान अंक कट ऐकलो. एक अंक कट केला डायरेक्ट दुसरा अंक चालू केला. त्यांनी किती सामर्थ्य दाखवलं तरी आम्ही त्यांना टँकर देऊ. टँकर घेतो कडा सुद्धा भरता. अरे आम्ही त्यांना कट्टर आपले हे आम्ही त्यांना टक्कर देऊ असे ते. तेच ते अरे महाराज अरे तू आणि तुझ्यामध्ये आहे का अरे देसाय निमेल्यान पहिलो अंक कट केलो डायरेक्ट दुसरा अंक स्टार्ट केलो. मागीर माझ्या पहिल्या अंकात एंट्री केल्या खळा घालपाची रे. आता आयलान मरे तुझे किती ते वाट्याचे उले आणि चल बाबा. महाराज हा घ्या लोकोटा. अरे लोकटाने लोकिया खलिता महाराज हा घ्या खलिता. पंत खालती वाचा कलिता वाचा. वाचतो महाराज पण अजून प्रजा यायची आहे. अरे लाख प्रजा उभी आहे आमच्या समोर. लाखात एकाची कमी आहे महाराज. कुणाची? अरे माझी बाय घेऊन गेला गो सिद्धी पुढे गो आणि काय गो निघला अगं उठे उठे नाही का लागले बापांकडे कपडे घातले उठा. आता मेलो आता उठे उठे उलटा रात्री घरा गेला का निधन.
आतापर्यंत मराठ्यांशी आम्ही ज्या तऱ्हेने वागलो त्याचा आम्हाला अफसोस आहे. यापुढे आमची मिळजुळके काम करण्याची इच्छा आहे. दूर आपण जरूर याबद्दल विचार करावा. तुमच्या मिलनासाठी आम्ही बेकरार आहोत. आपला अफजल खान. शिपाई, हा खलिता न्या आणि अफजल खानच्या छावणीवर जाऊन आम्ही त्यांच्या भेटीसाठी उत्सुक झालो आहोत असा निरोप द्या. जशी आज्ञा महाराज. पंत, अफजल खान आमच्या भेटीसाठी येणार आहेत, तेव्हा सैनिकांना सावध राहण्यास सांगा. महाराज, आपण चिंतस्त राहा. अरे चिंतस्त बोले, निश्चिंत राहा. महाराज, आपण निश्चिंत राहा. परंतु आबासाहेब, या सावधगिरी मागचं कारण काय? परवा आम्ही पन्हाळगडावरून येत असताना कोणीतरी झाडाच्या आडोशाला लपल्याचा मला संशय आला. तो मोगलांचा सैनिक असावा म्हणून मी दरवाढून म्हटले, कोण आहे रे तिकडे? आज्ञा महाराज. अरे येडी तुका पावला तुम्ही ना मध्ये आयलो. तो येलो तू किती आयलो? चला तुम्ही भीतर. किशोर, पुढल्या भाषण घे. अरे अरे लाईटी होईता रे. ए मकरा, पटकन मी हात लावला कडे. कोण म्हणता साहेब तिकडे? ए सावकार, डायरेक्टर बाप किंवा चांगल्या मराठ्यात नामूच्या लाईटिंग नाका म्हणून ते का मला फ्यूज करतो आणि होल्डर घेतो खबर असा. हा पुरो लाईट आली. चला जागेवर चला. गेल्या पुढले भाषण घ्या. अरे किशोर, पुढले भाषण घे मला तुझे. फुडले भाषण आता तर कसं फुडले भाषण घेतात तेव्हा पळयता. वाटले 12 महिने माझा आत्मा हुंकला धुरला. काय माझी अतृप्त इच्छा भागवून घेता आणि भेकळ जाता. ए किशोर भाषण उलट. हे शड्या बघी बसताय. किती वर्षा झाली नका शिवाजीची भूमिका करती खास असलेली आज जाय तसे भागवून घेता. नाही नाही, हे कदापि शक्य नाही. शक्य नाही? कसे शक्य नाही ते आता पळत आहोत. आता तुझी श्रेणी माझ्या हातात. आता माका जाय तेच तू उलयतलो. नको म्हणत असताना मला नाजात केलास आणि आता चूक झाली म्हणता. अरे बापिया, तू जागे राहा बरं. हा संभाजी राजे केवळ आपल्या प्रेमापायी पंधाळगडावर आम्ही इथं प्रस्थान केलं. अरे तो हंबीराव संभाजी सोबत त्यासाठी टेम्पल व्हायचा हरकम रे. सॅम्पल तू, तो शिवाजी. संभाजी राजे लढाईला तयार व्हा. किती रे? किशोराचे कोणतरी बसला. अरे शिवाजी बसता घोड्याचे. शिवाजीचे कोण बसतो? असे म्हणे किशोराचे कोणाचे तरी भूत बसला असते. भूत हा बसला हाव कोको. ए ओ किशोर शिसावलं तर दिसता. ए ओ किशोर मारून उडतो लागले थोड्या बघा. ए कोणतले का? अरे गाडी पण आहे का मला? हा ते किशोर पुढे मागतो चालले. होय होय सारखं निवडा. ए कशा मस्त दे का? सांग पहिली कोण तू? बेता बडीली सांग कोण तू? हा किती गायला? हा आवय गे सांग पहिली. सोड टिपून सोडून वाच तू. सोट्टा मार नका. सांग पहिली कोण तू? किती गायला? आवय गे बंद करे. अरे बापिया, अरे आव किशोर बरे. आवय बंद करे. सांग पहिली. अरे आव नाटकात काम करून गेला. बसलेला पोय तो गेलो दिसता. चल तू आता जागेवर तुझ्या. असा बरं असा बरं.
चला सगळे आपापल्या जागेवर चला. पुढले घ्या आता. नाटक सुरू करा रे. छत्रपती महाराज बाहेर सुवारी आली आहे. सुवारी ए चंद्रा होय रे तू किरे घुमटा वाजयता सुवारी कर स्वारी ते स्वारी छत्रपती महाराज बाहेर स्वारी आली आहे. कोण आले आहे? अफजल खान आले आहेत राजे. पाठवून द्या त्यांना आत. कशी आली आहे? थांबा, इथून कोणीही आलायची गरज नाही. तिकडे बाबा. अरे आपल्या ब्रँकेट असले भाषण खरे भाषण उदर. श्रीमान छत्रपती महाराज आमचा मुद्रा कबूल करा. हुजूर आम्ही आपल्याशी मुकाबला करायला आलो आहोत असं गलत मतलब करू नका. परंतु आजपर्यंत आपण मराठ्यांशी द्वेषाने वागत आला आहात. कित्येक वेळा आपण आमच्यावर आक्रमणही करायचा प्रयत्न केला. मग आज अचानक हे परिवर्तन कसं काय? आपण असाच गलत मतलब काढणार हे आम्हाला मालूम होतं. लेकिन महाराज जो कुछ भी आपके मन में है वो साफ साफ बताइए. खान साहेब तुमच्या जागी आम्ही ओळखून आहोत. सापाला किती दूध पाजलं तरी तो विषच उगणार हे आम्ही जाणतोय. तौबा तौबा ला इलाहा इल्लल्लाह. आणि उल्ला ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद नूर रसूलुल्लाह. गलत, बिलकुल गलत. महाराज आमच्यावर असा अविश्वास दाखवू नका. तेवढी तरी मेहरबानी करा. काय जाऊ ना आता मुखात तिथे धावपाचे असा भयस तू हिजोळ हवे शिवाजी रंगवून माझी अतुंत इच्छा भागवून घेतली. आता या किशोरात तुंद शिकोपाची असा पळतो व्हायला. अरे आता मुखार किती रे? मुखार शिवाजी रंगवून झालो. आता किशोराक रंगवून घरात आणता. अरे बापी आता किती तरी मुले मला अरे किती तरी कर रे. करता पळेच तू आता किती करता ते. आता ह्या अफजल खानाचे बसता आणि या किशोराक सामकं निवडता. कित्येक जणांनी आमच्याशी संगी केली आणि आपला स्वार्थ साधला. अरे अफजल खान मराठा भाषेत उलवपाक लागलो मला. आता मराठी भाषेलाच नव्हे तर कोकणी भाषेत इंग्रजा भाषेला उलवायला आम्ही पाठी पुढे बघणार नाही. कोण म्हणतात हे लाठी रे? ए चौकाश शॉक बी दे रे. तरी सिग्नल झाला ना आका दिसतो शुवर आत्म्याचा खेळ असा. भूत किती म्हणे? आलो तुमचं मूल मेले. लक्ष्मणा, अतिक्रोधित होऊन कसं चालणार? रावणाने चूक केली म्हणून आपणही करावी का? तुम्हाला ठाऊक आहे ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. हलकटा गाढवा किशोरा दाखय हा लक्ष्मण भय असा तो वो काय वर आहे आणि तू राम रे. अरे तू पुरू राम असलो रे. ओनू शिवाजी मरे तू हा तिने विटायला म्हणून तू विटाय झाले ऋषी आता किती जीवा उठले रे माझ्या. प्लीज प्लीज अश्रा रडायला कट्टर. आपणच असे धैर्य सोडल्यावर आम्ही कोणाकडे पाहावे? अश्रा रडायला कट्टर. डायरेक्टर बा अगं यो ओ मला बॉल धरपाय लागल्या. काय काय जायचं उडलो मी. तू आता उभं मग ते इंग्लिश म्हणतात मी रे शो मस्ट गो ऑन. अरे क्या शो मशनी शो मश गो म्हणते. हा पुरं शेव शो खय तू व्हडलो शो मारपी. तू किती समजायला आमका इंग्लिश कळना म्हणून ना तू इंग्लिशचो मास्टर मरा. तू म्हणता तेच सारखे बाबा. शेव मस्ट गो ऑन कर. ओय स्टार्ट युअर भाषण. भाषण उलयता कोको. आय एम मिस्टर कोको. बघो कोक्या माझ्यावर परत बोलतो नका. माझा मार पडतो नका. तुका
जायचे दिता सुगंधात बॅग मारता की आता म्हणतात जायचे दिता अब मुझसे युद्ध के लिए तैयार हो जाओ. हे पहा अफजल खाना, आम्हाला आव्हान देणे बरे नव्हे, आम्ही मर्द मराठा आहोत. किशोर, याद करो वो दिन जब तूने सुगंधा को बैग मारी थी. आज मैं तुम्हें बैग मारूंगा और आज तुम्हारे पास बाप रखे भी नहीं है. माका पुढे पुढे दुखलता आणि तुम्ही फाटल्या ना हा म्हणता. अरे बापिया, अहो किती खऱ्यानी शिवाजी आणि हा किशोर मरे आणि वो अफजल खाने नू वो पोको. अरे माझ्या जीवात बरं धोको पोको. आमका इथून जाऊन मारलो 2 खेपे लाईट गेली बॉय त्यांना आमका सिग्नल जाताली. तुम्ही माझे ऐका नसले आता भोगा तुमच्या कर्माची फळा. खरी किती खबर जाडकीचे प्रकार म्हणून कमॉन किशोर कुत्ते कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा. नमः पार्वती पते हरा हरा. उठ शिवाजी उठ उठ शिवाजी उठ शिवाजी 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 शिवाजी. अफजल खान के पीछे लिख के वार करता है. मां का दूध पिया है तो सामने आ जाओ. तू पोको नहीं, तू डर पोको है. कोण म्हणताले रे तू आता येऊ रे मुखार. आता जर तुमच्या नाटकाची फादेरी केली ना तर नावच सांगतो ना. अरे ह्याने किती रे डोक्याचा आवाज येता खूप दिसना बरं. दिसता बरे यो हे घे तुझे यो हे घे तुझे चुप. कमल शिवाजी दिखा दो. आता म्हणून बरे आता म्हणून बरे दादा सोड रे दादा. आमच्याला माझे घर वाला पडते रे. सोमवास गोवान म्हणता रे तू. आता यो आता म्हणून बरे सोमवास गोवान. आणि तू शिवाजीचे कपडे चढेले म्हणून शिवाजी जाय ना. शिवाजी तो एक तरी गुण असा तुझ्या अंगात. क्या तू आमका दिसना कित्या. तुझ्या कित्या बाहेर गेला. तुका दिसपाक जाय म्हणजे हांव हे घे पळया. पोको बरे किट्टू पोको नु पोकोच तो. अरे पोको नुतो पोकेचे भूत ते पोकेचे भूत आमच्या नाटकात कित्याक रे. नाटकात कित्याक सांगता मरे. बरो तुम्ही सुगंधाक रोल दिल्लो ताका नाटकात रोल करपाची उमेद म्हणून हांवें ताका तो कर म्हटलो. आणि तुम्ही काय कितें या सगळ्या वेळार त्याची फकाडा करताले. हांव तिचे बोध करता हे जाणा जावन लेगीत तुम्ही ताका हात लावपाक लालयताले. आणि तू कितें रे तुझ्या बायलेकडे कोणी असे केले जाय. तुझ्या गर्लफ्रेंडाक कोणी हात लायलो तर तुका कशें दिसताले. तुमचे गावचे तुमचे शेजारचे तुमची बहीण कशी मरायचे. पोक्या आमची चूक झाली पोक्या. आम्ही खंयच्याच कलेक वाईट नदरेन पळोवचे ना. एसाय सोबतकीत आम्ही तेका आमच्या बहिणी भशेन घरा व्हरून पावयतले. आमची चूक झाली पोक्या, आमका माफ कर. ही तुमची पहिली चूक पण तुमका माफ करता. पण दुसरे खेपेक मात तुमका माफ करपाचो ना. फुडले फावट जर तुम्ही ही चूक करी जाल्यार तुमची जीप पिस्तूल उडयतलो आणि तुमचे मानगुट्यार बसतलो. मागीर तुम्ही केदोय व्हडलो गाडी हाडलो जाल्यार तुमची मानगूट सोडचो ना. आणि तुमकांय
जेन्ना जेन्ना तुमच्या गावांनी नाटकां जातली आणि त्या नाटकात 3 पार्टाची तुम्ही फकाड्या करतले त्या टायमार हांव तुमच्या नाटकाची फाट लायतलो तुमच्या मानगुड्यार येवन बसतलो मागीर तुम्ही केन्ना व्हडलो गाडी हाडू मागीर तुमची फाट बोट सोडचो ना बरें तर सद्या तरी माझे काम सोंपलें हांव चल्लो म्हाज्या घरा आणि तुम्ही चला तुमच्या घरा हे नाटक हांगाच सोंपता पूण परतून या फुडल्या वर्सा मातरम